90 ते 95% केसेस 498 मध्ये म्हणजेच हुंड्यासाठी केलेल्या केसेसचा गैरफायदा घेणारे असतात. आपल्या मित्रमैत्रिणी किंवा नातेवाईक किंवा घरच्यांच्या बोलण्यामध्ये येऊन पत्नी, व त्याच्या नातेवाईकांच्या सगळ्यांवर खोटी केस टाकते. पती बरोबर पूर्ण परिवारावर केस करते. मग ती पतीची आई असेल, वडील असतील, बहीण असेल किंवा पतीचे दूरचे नातेवाईक असतील, सगळ्यांना आरोपी बनवलं जातं. अगदी दूर-दूरचे ज्यांचा संसारामध्ये काही संबंध नव्हता, अशा नातेवाईकांना सुद्धा आरोपी केलं जातं. आणि पत्नीचा त्यामागे एकच मकसद असतो आणि तो म्हणजे नवऱ्याचा बदला घेणं, त्याच्या आई-वडिलांना धडा शिकवणं, त्यांना क्रिमिनल केसमध्ये अडकवून त्रास देणं आणि जास्तीत जास्त पैसे घेऊन सेटलमेंट करणं. अशा सिच्युएशनमध्ये पती किंवा त्याच्या कुटुंबातले कोणतेही नातेवाईक जर का सरकारी नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करत असतील किंवा सरकारी नोकरीची तयारी करत असतील, अभ्यास करत असतील किंवा अगदी सिलेक्शन देखील झालेले असेल आणि अशाच वेळेस त्यांच्या विरुद्ध पत्नीकडून 498 ए सारख्या क्रिमिनल केसेस दाखल केल्या गेल्या. अशा सिच्युएशनमध्ये जर का सरकारी पोस्टसाठी सिलेक्शन झाले असेल, अपॉइंटमेंट होत असेल, तर हे सिलेक्शन किंवा अपॉइंटमेंट फक्त 498 च्या केसमध्ये एक एफ-आय-आर मध्ये नाव आले म्हणून सिलेक्शन रद्द करता येते का? आता अशीच एक केस अलाहाबाद हायकोर्टापुढे आली. बाबा सिंग वर्सेस स्टेट आणि या केसमध्ये ट्रायल दरम्यान अलाहाबाद हायकोर्टाने 498 बद्दल एक सत्य परिस्थितीचा आरसा दाखवणारे विधान केले आणि हे देखील सांगितलं की फक्त 498 च्या केसेसमध्ये कोणाचेही नाव असेल तर आणि त्याला सरकारी नोकरीमधून बाजूला केले जाऊ शकते की नाही. आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्ही जर का अजूनही आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर नोटिफिकेशन आयकॉनवर देखील क्लिक करा, म्हणजे तुम्हाला आम्ही अपलोड केलेले कायदेशीर व्हिडिओ त्वरित मिळतील. तसेच तुमचे काही प्रश्न आम्हाला थेट विचारायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही नंबर दिला आहे, त्यावर व्हॉट्सअप मेसेज करा व आमची अपॉइंटमेंट आजच बुक करा. बाबा सिंग वर्सेस स्टेट या केसमध्ये पत्नीद्वारे पती व त्याच्या संपूर्ण परिवारावर 498 ए ची केस फाईल केली होती आणि पतीचा छोटा भाऊ जो सरकारी नोकरीची तयारी करत होता आणि त्याचं सिलेक्शन देखील झालं होतं, परंतु फक्त त्याचं नाव 498 ए च्या एफ-आय-आर मध्ये आलं म्हणून त्याच्या सिलेक्शनला रद्द करण्यात आलं. त्याची अपॉइंटमेंट कॅन्सल केली गेली. मग नवऱ्याने सरकारी नोकरीमध्ये भावाच्या झालेल्या कॅन्सलेशन ऑर्डरला चॅलेंज करत हायकोर्टामध्ये केस दाखल केली. यामध्ये कोर्टासमोर मोठा प्रश्न होता की पती पत्नीच्या भांडणामध्ये लहान भावाचा काहीच संबंध नव्हता, परंतु पत्नीने खोटे आरोप करत संपूर्ण परिवारावर केस लावली आणि संपूर्ण परिवाराला 498 च्या केसमध्ये फसवलं. यामागे पत्नीचं इंटेन्शन एकच आहे, ते म्हणजे प्रत्येकाला त्रास देणं, त्यांना मोठं नुकसान पोहोचवणं आणि मग सगळं काही थांबवण्यासाठी सेटलमेंट करायची आणि सेटलमेंटमध्ये भली मोठी रक्कम मागायची. या केसमध्ये लहान भावाकडून हायकोर्टामध्ये क्वॅशिंग पिटिशन दाखल झाली होती. क्वॅशिंग पिटिशनचा आम्ही स्वतंत्र व्हिडिओ देखील केलेला आहे आणि याचमध्ये हायकोर्टाने क्वॅशिंग पिटिशनमध्ये लहान भावाकडून स्टे ऑर्डर देखील दिलेली होती. स्टे ऑर्डर म्हणजे पोलिसांनी 498 ए या गुन्ह्यामध्ये लहान भावाविरुद्ध कुठलीही अग्रेसिव्ह कारवाई करायची नाही, तसेच त्याच्या विरुद्ध खालच्या कोर्टात होणाऱ्या सर्व कारवायांना स्थगिती दिलेली होती. या केसमध्ये हायकोर्टाने 498 ए च्या मिसयूज होण्यासंदर्भात अतिशय महत्वाची टिप्पणी केली होती. 498 ए च्या केसेसचे स्वरूप असे बनले आहे की जोपर्यंत पतीकडच्या सगळ्या परिवाराला फसवलं जात नाही तोपर्यंत 498 पूर्ण झाली असं मानलंच जाऊ शकत नाही. 498 ए म्हणजेच नवीन कायद्यातील कलम 85 आहे आणि हे कलम संपूर्णपणे महिलांच्या संरक्षणासाठी. ज्या महिलांना हुंड्यासाठी छळलं जातं, हुंड्यासाठी मारहाण केली जाते, खरंच खूप त्रास दिला जातो, परंतु आजकालच्या काळामध्ये 498 ए चा अतिशय गैरवापर होत आहे आणि त्याच्याबरोबर पती व त्याच्या नातेवाईकांना खूप त्रास देणे सुरू आहे. त्यांना मानसिक आणि आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर भोगावे लागते. सामाजिक बदनामी मोठ्या प्रमाणावर सहन करावी लागते. बाबा सिंगच्या केसमध्ये हायकोर्टाने अगदी क्लिअरली सांगितले की जिथे कुठे 498 च्या केसमध्ये गैरवापर करून संपूर्ण परिवाराला आरोपी बनवले जात आहे,
आणि सगळ्याचा परिणाम घरातील एखाद्या सदस्याच्या सरकारी नोकरीवर होत आहे. जिथे तो कॅन्डिडेट खूप प्रयत्न करत आहे, कष्ट करत आहे, कष्टाने परीक्षा देत आहे, पास होऊन जर का सिलेक्ट झालेला आहे आणि जर सिलेक्शन फक्त चुकीच्या केसमध्ये, खोट्या केसमध्ये, ज्या संपूर्ण केसचे उद्देश वेगळेच आहेत, त्रास देण्याच्या उद्देशाने त्याचं नाव घेतलं जात आहे आणि त्यामुळे त्याची अपॉइंटमेंट कॅन्सल होत असेल, तर हे अतिशय दुर्दैवी आहे. आणि जर असंच होत गेलं, तर लोकांचं नुकसान तर होईलच, पण देशाचे सुद्धा मोठे नुकसान होईल. देशातले खूप मोठे टॅलेंट हे सरकारी नोकरीपर्यंत पोहोचूच शकणार नाही आणि ते देखील केवळ परिवारातील कुणाच्या तरी पत्नीने केस केली आहे आणि ती देखील गैरवापर करून, कायद्याचा गैरवापर करून खोट्या इंटेन्शननी केस केलेली आहे. इथे कोर्टाने अजून सांगितले आहे, की काही केसेसमध्ये पत्नी फक्त नातेवाईकांनाच नाही, तर अगदी शेजारी राहणाऱ्या लोकांना सुद्धा आरोपी बनवते. त्यांची नावं टाकते, एफ-आय-आर दाखल करते आणि मग शेजारच्या घरामध्ये कुणीतरी सरकारी नोकरीची तयारी करत असेल किंवा त्याचं सिलेक्शन झालेलं असेल, तर हे सिलेक्शन रद्द होऊ शकतं. हायकोर्टाने बारकाव्याने 498 चा विचार केला आणि त्यांनी सांगितले, की फक्त कुणाचं तरी नाव कुणीतरी आपल्या पती-पत्नीच्या भांडणांमध्ये एफ-आय-आर मध्ये घातलं आहे, तर त्याचं आयुष्यभराचं नुकसान होऊ नये, त्यांनी केलेल्या कष्टांवर पाणी पडू नये आणि सरकारी नोकरीमध्ये झालेलं सिलेक्शन रद्द केलं जाऊ नये. यासाठी हे जजमेंट अतिशय महत्त्वपूर्ण सांगतं, की अशा पद्धतीत कुणाचंही अपॉइंटमेंट कॅन्सल केली जाणार नाही आणि जर एखादी अपॉइंटमेंट कॅन्सल केली असेल, तर हायकोर्ट त्या संबंधित डिपार्टमेंटला नोटीस लावेल व झालेली कॅन्सलेशनची ऑर्डर पुन्हा कॅन्सल करून त्या कॅन्डिडेटला परत एकदा सरकारी नोकरीत घेण्याचा निर्णय घेईल. तर तुम्ही जर का किंवा तुमच्या घरातले कुठलेही नातेवाईक सरकारी नोकरीची तयारी करत असतील किंवा सिलेक्ट झाले असतील किंवा परीक्षा दिली असेल आणि रिझल्ट पेंडिंग असेल किंवा अगदी आता फक्त अपॉइंटमेंट लेटर हातात येण्याचे बाकी आहे आणि त्याच वेळेस जर 498 दाखल झाली, जी तुम्हाला माहीत आहे खोटी आहे, तर घाबरून जायची गरज नाही, निराश व्हायची गरज नाही आणि आपल्यामुळे आता दुसऱ्यांना नुकसान होईल असा देखील विचार करण्याची गरज नाही. तुम्ही त्वरित वकिलांचा सल्ला घ्या आणि वकिलांच्या सल्ल्याने हायकोर्टामध्ये क्वॅशिंग पिटिशन दाखल करा. त्याचप्रमाणे 498 बद्दल हायकोर्टात अजून केसेस दाखल करा आणि ज्यामधून तुम्ही सरकारी नोकरीमध्ये झालेलं सिलेक्शन तुमचं वाचवू शकता. क्वॅशिंग दाखल करत असताना काय काळजी घ्यायची, क्वॅशिंग पिटिशन कशी दाखल करायची, याचा आम्ही स्वतंत्र व्हिडिओ देखील केलेला आहे. अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे आम्ही टाकलेले कायदेशीर माहितीपूर्वक व्हिडिओ तुम्हाला त्वरित मिळेल. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि या कायद्याबद्दल तुमचे काय मत आहे, हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमचे कायदेशीर प्रश्न थेट आम्हाला विचारायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही नंबर दिला आहे. त्या नंबरवर कृपया फक्त WhatsApp मेसेज करा. डायरेक्ट कॉल करणे टाळा.